नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल शाईन विथ प्रणवती। जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। जर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता नो मेकअप लुक कुणाला आवडत नाही? ऑफकोर्स सगळ्यांना आवडतो आणि आजकाल हा खूप ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहे। म्हणजे मेकअप असा करायचा की तो दिसायला खूप सुंदरसुद्धा दिसेल आणि त्याचबरोबर समोरच्याला लक्षातसुद्धा आलं नाही पाहिजे की तुम्ही मेकअप केलेला आहे। त्यामुळं असा जर तुम्हाला मेकअप लुक शिकायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नो मेकअप लुक कसा करायचा ते शिकवणार आहे। आणि प्लस प्रोडक्ट्स आपण सगळे कमी वापरणार आहेत। फक्त 4 प्रोडक्ट्स वापरून हा मेकअप आपण क्रिएट करणार आहे। आणि अजून एक स्पेशल गोष्ट ह्या व्हिडिओसाठी ही आहे की जे पण मी प्रॉडक्ट सिलेक्ट केलेले आहेत ते सगळे खूप चांगले आहेत आणि त्याचबरोबर हे खूप बजेट फ्रेंडलीसुद्धा आहेत। म्हणजे जास्त महाग नाही आहेत। तुमच्याकडे जर हे प्रॉडक्ट नसेल तर तुम्ही इझिली हे मागवू शकता। जास्त महाग नाही आहेत, खूप बजेट फ्रेंडली आहेत आणि त्याचबरोबर प्रॉडक्ट्स हे खूप चांगलेसुद्धा आहेत। बऱ्याच जणांना असा गैरसमज असतो की प्रॉडक्ट जर स्वस्त असेल तर काय मी तो चांगला आहे काय नाही, पण असं काही नाही आहे। आज मी जे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला रेकमेंड करत आहेत ते खरंच खूप चांगलेसुद्धा आहेत अँड दे आर फ्रॉम अ व्हेरी गुड ब्रँड ॲज वेल। त्यामुळं तुम्हाला जर हे प्रॉडक्ट मागवायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या सगळ्या प्रॉडक्टचा लिंक दिलेला आहे, तुम्ही तो स्वतःसाठी मागवू शकता आणि त्याची प्राईस वगैरे ते सगळं डिटेल तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसून जाईल। तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका, कारण बऱ्याच सबस्क्रायबर्सना शाउटआउटसुद्धा आज व्हिडिओच्या शेवटला मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर कोणताही मेकअप करण्याच्या आधी किंवा तयार होण्याच्या आधी स्किन केअर करणं हे खूप गरजेचं आहे। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते। त्यामुळे स्किन केअरमध्ये मी आज माझा फेस वॉश केलेली आहे अँड आय हॅव यूज्ड दिस एथिग्लो फेस वॉश, हा मी करंटली यूज करत आहे। आणि फेस वॉश झाल्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे खूप गरजेचं आहे, कारण मॉइश्चरायझर तुम्ही नाही लावला तर थोड्या वेळानं स्किन जी आहे ती ड्राय दिसते, कोरडी दिसायला लागते आणि चेहऱ्यावरती काही तेजच नाही आहे असं दिसतं। त्यामुळे हायड्रेशन हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी मी काय यूज करत आहे, हा पॉन्ड्सचा लाईट मॉइश्चरायझर यूज करत आहे, कारण मला आता जास्त इंटेन्स मॉइश्चरायझरची गरज नाही आहे। तुम्ही तुमच्या स्किन टाईपप्रमाणे मॉइश्चरायझर सिलेक्ट करू शकता। ड्राय स्किन, ऑइली स्किनसाठी जे पण प्रॉडक्ट रेकमेंडेशन्स माझे आहेत त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ मी केलेला आहे, ऑइली आणि ड्राय दोन्हीसाठी। ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक असेल आणि आय टॅबमध्ये सुद्धा असेल। तर मी थोडंसं मॉइश्चरायझर घेत आहे आणि स्किनला हायड्रेट करून घेत आहे। आता जेव्हा तुम्ही मॉइश्चरायझर लावताना आय वुड रेकमेंड की तुम्ही 2 मिनटासाठी खूप छान असं मसाज फेसवरती करा। त्याच्यानं काय होतं, खूप छान असा ग्लो येतो आणि स्किन खूप हायड्रेटेड दिसते। आता बरेच माझे सबस्क्रायबर्स मला विचारत असतात की प्रणवती तुझी स्किन खूप क्लिअर आहे, तू काय करतीस, काय फॉलो करतीस? तर स्किन केअर रूटीनचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता। आणि कोणतीही स्किन म्हणजे तुम्हालासुद्धा जर तुमची हेल्दी स्किन ठेवायची असेल तर डेफिनेटली एक स्किन केअर रूटीन हा असलाच पाहिजे। बऱ्याच वेळा आपण स्किन केअरकडे लक्ष देत नाही आणि नंतर वी एंड अप हॅविंग पिंपल्स और डल स्किन, हे सगळं प्रॉब्लेम्स आपल्याला वाटायला लागतात। त्यामुळे स्किन केअर फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे। कितीही कंटाळा आला, कितीही तुमच्याकडे वेळ नाही आहे तरी आवर्जून एक 5 ते 10 मिनिट तुम्ही नक्की काढा, रोज स्किन केअर करा अँड ट्रस्ट मी, जेव्हा तुम्ही रोज स्किन केअर करायला लागशील तुमच्या स्किनमध्ये भरपूर फरक पडेल। मार्क माय वर्ड्स, तुम्ही रोज स्किन केअर करा आणि 1 महिना तुम्ही ट्राय करून बघा। 1 महिन्यानंतर तुमच्या स्किनमध्ये भरपूर फरक पडलेला असेल जर तुम्ही एक व्यवस्थित स्किन केअर रूटीन फॉलो करत असला तर। चला जास्त बडबड नको, आता आपलं मॉइश्चरायझर लावून झालेलं आहे आणि आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मी रेकमेंड करत आहे दॅट इज अ BB क्रीम आणि मार्सची BB क्रीम आहे। खूप अफोर्डेबल आहे आणि त्याचबरोबर मीडियम कव्हरेज तुम्हाला मिळेल। हेवी कव्हरेज आपल्याला नको आहे, कारण आपल्याला नॅचरल मेकअप करायचा आहे, असा मेकअप करायचा आहे जो कळून नाही येणार आहे की मेकअप केलेला आहे। त्यामुळे मी BB क्रीम वापरते, कारण मला सध्या पिगमेंटेशन वगैरे काही नाही आहे, डार्क सर्कल्स जास्त नाही आहेत। तर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल की बा चेहऱ्यावरती खूप डार्क सर्कल्स आहेत किंवा पिंपल आहे, देन इन्स्टेड ऑफ यूजिंग अ BB क्रीम तुम्ही कन्सिलरसुद्धा यूज करू शकता। कन्सिलरसुद्धा तुमच्या डार्क सर्कल्सना, पिंपल्सना हे हाईड करून देतं। पण मी रेग्युलरमध्ये आय एम यूजिंग अ BB क्रीम आणि हा जो शेड आहे तो आहे 03 मीडियम। म्हणजे माझ्यासारखा जर तुमचा स्किन टोन असेल, म्हणजे मी मीडियम आहे ना, तर लाईक आय एम नॉट एक्स्ट्रीमली फेअर
नाही डार्क मीडियममध्ये आहे, तर मला हा 03 मीडियम हा स्किन टोन हा जो टोन आहे तो खूप छान सूट होतो. तर आता मी काय करणार आहे, थोडंसं प्रोडक्ट घेत आहे, जास्त नाही घ्यायचं, थोडासा प्रोडक्ट मी घेत आहे आणि ह्याला हातानंच मी माझ्या फेसवरती लावत आहे. इथं कोणताही ब्युटी ब्लेंडर नाही वापरला तरी चालेल, हातानंसुद्धा तुम्ही खूप छान ब्लेंड करू शकता. यू कॅन सी हे किती सिमिलर टोन आहे माझ्या स्किनसाठी. त्यामुळे मी काय करत आहे, डॉट्समध्ये लावत आहे आणि ह्याला फक्त इव्हनली स्प्रेड करत आहे. ब्युटी ब्लेंडर तुम्हाला यूज करायचं असेल तर वेल अँड गुड, तुम्ही ते पण करू शकता. पण नसेल, बऱ्याच वेळा आपण खूप गडबडीत असतो, ब्लेंडर यूज करून डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करणं एवढा वेळ नसतो, तर अशा वेळेस तुम्ही फिंगर टिप्सनं जरी ब्लेंड केलं तरी चालतं. आपला हा BP क्रीम आता ब्लेंड झालेला आहे, हातानंच केला, कोणताही ब्रश वापरलेला नाही, तरीही ब्लेंडिंग व्यवस्थित झालेलं आहे. आता मी एक क्रीम प्रॉडक्ट वापरलेला आहे आणि क्रीम प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही वापरता तर हा असा जो ग्लो आहे तो दिसत असतो. पण काय होतं, थोड्या वेळानं जर तुम्ही ह्याला सेट केला नाही तर खूप चेहरा ऑइली दिसायला लागतो आणि स्पेसिफिकली इफ यू हॅव ऑइली स्किन टाईप तर मेकअपला सेट करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कोणतीही तुम्ही क्रीम प्रॉडक्ट वापरा, BB क्रीम वापरला, CC क्रीम वापरा किंवा फाउंडेशन, कोणताही क्रीमी प्रॉडक्ट जर वापरला तर त्याला पावडर प्रॉडक्टनं सेट करणं हे खूप गरजेचं असतं, नाहीतर आपला फेस जो आहे तो ऑइली दिसायला लागतो. त्यामुळे मेकअपला सेट करा. आता सेट करण्यासाठी यू कॅन गो फॉर कॉम्पॅक्ट पावडर ऑर यू कॅन गो फॉर लूज पावडर, कोणताही तुम्हाला हवा असेल तर तो यूज करू शकता. मी लूज पावडर यूज करणार आहे आणि अगेन मार्चचीच लूज पावडर मी यूज करत आहे. कारण लूज पावडरमध्ये कव्हरेज नसतं, कॉम्पॅक्ट पावडरमध्ये कव्हरेज असतं. ठीक आहे, तर आता मला कव्हरेज नको आहे, जेवढा मी बेस केलेला आहे मला इतकंच ठेवायचं आहे, ह्याच्यावरती मला अजून लेअरिंग करायचं नाही आहे. माझी फक्त गरज आहे की जो मी मेकअप आता इथं बेस केलेला आहे त्याला सेट करायचं आहे, त्याला मॅट फिनिश द्यायचं आहे. आणि आता तुम्हाला दाखवते, एका साईडला मी पावडर लावून दाखवते आणि एका साईडला लावत नाही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की लूज पावडर वापरल्यामुळे किंवा कॉम्पॅक्ट पावडर वापरल्यामुळे जो ग्लॉसी दिसत आहे स्किन आता ती मॅट होऊन जाते. ओके, आता पावडर प्रॉडक्ट्स बऱ्याच वेळा लवकर बाहेर येत नाही, तर त्यामुळे ओपन करण्याच्या आधी ह्याला व्यवस्थित शेक करायचं, म्हणजे पावडर जे आहे ते तुमच्या पफवरती आलेली असते. ठीक आहे, नाव यू कॅन सी पावडर इथं आलेली आहे. तर आता मी काय करणार आहे, एका साईडला सेट करते. नेकला अजिबात विसरायचं नाही. मेकअप करताना फक्त फेसवरती अजिबात करायचं नाही. जे पण प्रॉडक्ट्स तुम्ही वापरता बेस प्रॉडक्ट्स ते तुमच्या नेकवरती यायलाच पाहिजे, नाहीतर काय होतं, चेहरा गोरा दिसतो आणि आपली जी मान आहे ती चेहऱ्यापेक्षा डार्क दिसते आणि ते ऑफकोर्स नॅचरल अजिबात वाटत नाही. त्यामुळे जे पण तुमचे बेस प्रॉडक्ट्स आहेत ते नेकवरती यूज करायचं. आता तुम्ही बघू शकता, एका साईडला आपण काय केलेलं आहे, लूज पावडर वापरलेली आहे. तर इकडं जर तुम्ही बघितला तर हा मॅट फिनिश दिसत आहे, म्हणजे इथं चिपचिप नाही दिसत. मॅट म्हणजे काय, इथं तुम्हाला चिपचिप वाटत नाही आहे. पण इकडं जर तुम्ही बघितला तर हा ग्लोईंग आहे. का, कारण इथं आपण सेट केला नाही, त्यामुळं हा क्रीम लावल्यानंतर कशी फिलिंग येते तसा हा वाटत आहे, म्हणजे हा ग्लॉसी आहे. आणि इकडं बघितला तर हा मॅट आहे. तर आपल्याला मॅट करून घ्यावं लागतं, नाहीतर थोड्या वेळानं हे जास्त ऑइली दिसायला लागतं. त्यामुळे आपण ह्याला मॅट करून घेणार आहे. आणि अजून एक प्रश्न म्हणजे मला भरपूर जण विचारतात की प्रणती, माझा कलर असा आहे तर मी कोणतं फाउंडेशन सिलेक्ट करू, माझा सावळा कलर आहे तर मी कोणता फाउंडेशन सिलेक्ट करू. तर ॲक्च्युली मालूम आहे काय की हे प्रश्न जे आहे ते ॲक्च्युली चुकीचं आहे. आता मी जे फाउंडेशन वापरते, मी जी BB क्रीम वापरते ती माझ्या स्किन टोनप्रमाणे वापरते. मी टेस्टर घेणार, मी लावून बघणार, जे मला वाटतं की माझ्या स्किनसारखी दिसत आहे ते मी यूज करू शकते. पण आता तुम्ही जर मला विचारला, आता मी तुम्हाला ओळखत नाही आहे किंवा मी तुमच्या स्किनला बघितलेली नाही आहे आणि इवन बघितली जरी असेल तरी कोणत्या ब्रँडचा कोणता फाउंडेशन तुम्हाला सिलेक्ट करावा किंवा कोणता सूट होणार आहे, परफेक्ट मॅच कोणता असणार आहे हे मी नाही सांगू शकत. ना व्हॉट यू हॅव टू डू इज, कोणत्या पण ब्रँडचं तुम्हाला घ्यायचं असेल, गो टू द स्टोर, त्यांना सांगा टेस्टर दाखवा, टेस्टर तुमच्या फेसवरती लावून बघा
आणि जो तुमच्या अगदी स्किनसारखी दिसत आहे, म्हणजे लाईट नाही आहे, डार्क नाही आहे, अगदी तुमचा जो टोन आहे तसा जो दिसत आहे तो तुमचा परफेक्ट मॅच असणार आहे. त्यामुळे इन्स्टेड ऑफ आस्किंग मी, गो इन द स्टोअर आणि स्वतः टेस्टर घेऊन चेक करा. कारण मी जर तुम्हाला सांगितले ओके हा प्रॉडक्ट यूज करा किंवा हा टोन यूज करा, तर त्याची गॅरंटी नाही आहे की ते तुम्हाला मॅच होणार आहे की नाही. त्यामुळे जर फाउंडेशन, कन्सिलर हे जे पण तुम्हाला बेस प्रॉडक्ट्स जे आहेत ते तुम्हाला पर्सनली टेस्ट करून मग घ्यावं लागेल. त्यामुळे पहिल्यांदा जर कोणत्या ब्रँडचा जर तुम्हाला प्रॉडक्ट घ्यायचा असेल की मला फाउंडेशन घ्यायचं आहे, कन्सिलर और कॉम्पॅक्ट घ्यायचा असेल, तर पहिला त्याचा टेस्टर घ्या, दुकानात जाऊन त्याचा टेस्टर घ्या, चेक करा आणि मग तुम्हाला जेव्हा तुमचा शेड कळेल त्यानंतर तुम्ही ऑनलाईनसुद्धा मागवू शकता. त्यामुळं शेडबद्दल हे तुम्हाला मी बरेच जण मला विचारत असतात, त्यामुळे आज मी क्लिअर करते की फाउंडेशनचा, कन्सिलरचा आणि कॉम्पॅक्टचा शेड तुम्ही तुमच्याप्रमाणे वापरायचा आहे. तुम्हाला स्वतः ते सिलेक्ट करावं लागेल. मी याबद्दल नाही सांगू शकत कारण तुमची स्किन मला माहिती नाही. मी फक्त माझ्या स्किनबद्दल सांगू शकते. माझा जो टोन आहे तो मला माहिती आहे. सो यू हॅव टू डू इट ऑन युअर सेल्फ. आता तिसरा प्रॉडक्ट मी जो वापरणार आहे तो आहे एक टिंट अँड दिस इज बाय ब्ल्यू हेवन. ब्ल्यू हेवनचा लिप अँड चिक टिंट आहे हा, जो की मला खूप आवडतो कारण ह्याचा पिगमेंटेशन खूप चांगला आहे आणि मल्टीटास्क काम करतो. ह्याच्यानं तुम्ही चिक्सना ब्लशचा इफेक्ट देऊ शकता. तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आय शॅडोसारखं थोडंसं जर पिंक इफेक्ट हवा असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि लिपसाठी ऑफकोर्स लाईक अ टिंट यू कॅन यूज इट. त्यामुळे मला हा खूप आवडतो. ह्याचा शेड आहे फ्लॅशी पिंक आणि प्लस हा खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली आहे, जास्त महाग नाही आहे. आणि मला एक्झॅक्ट ह्याची प्राईस माहीत नाही आहे, पण तुम्हाला स्क्रीनवरती सगळं दिसून जाईल कितीला आहे वगैरे. दिस इज लिप अँड चिक टिंट विथ ॲवाकाडो ऑइल अँड मँगो बटर असं आहे. खूप क्रीमी आहे. तुम्हाला मी शेड दाखवते. इट्स व्हेरी पिंक आणि ह्याचे व्हेरियंटसुद्धा आहेत, म्हणजे तुम्हाला दुसरा कोरलमध्ये हवा असेल तोसुद्धा मिळून जाईल. हा मला पिंकमध्ये हवा होता सो मी हा मागवलेला आहे. तर मी हा काय करत आहे, माझ्या चिक्सवरती यूज करत आहे सगळ्यात आधी. आणि ह्याला फक्त ब्लेंड करायचं. ह्याला पण ब्रशची वगैरे काहीच गरज नाही आहे. हा खूप क्रीमी आहे त्यामुळे हा इझिली ब्लेंड होऊन जातो आणि प्लस थोडंसं ग्लोसुद्धा येतं. दिशेनं असं ब्लेंड करायचं म्हणजे खूप छान लुक येतं. खाली नाही करायचं. ओके. आणि बऱ्याच वेळा जर समजा तुम्ही जास्त लावला चुकून आणि ब्लेंड करताना सगळं पिंक पिंक वाटत आहे, तर अशा वेळेस काय करू शकता तुम्ही, परत एकदा लूज पावडर घ्यायचा आणि त्याच्यावरती डॅप करून टाकायचं, लाईक व्हेरी लेस. लेट मी शो यू. तर आता ह्या साईडला तुम्हाला वाटत असेल की जास्त झालेलं आहे, तर फक्त लूज पावडर घ्यायचं आणि त्याच्यावरती थोडंसं डॅप करायचं. आणि इवन जर तुम्हाला ऑइली वाटत असेल, क्रीम लावल्यानंतर बऱ्याच जणांना ऑइली फिलिंग येते, तर अशा वेळेस पण तुम्ही परत एकदा थोडंसं ह्याच्यावरनं लूज पावडर असं फिरवू शकता. म्हणजे टिंट तर दिसणार आहे पण तो क्रीमी नाही दिसणार, मॅट दिसेल. ठीक आहे. सो दॅट ऑल्सो यू कॅन डू. आता नेक्स्ट प्रॉडक्ट जो मी वापरणार आहे दॅट इज अ मस्करा. आणि हा अगेन हा आहे ब्ल्यू हेवनचा. आणि ब्ल्यू हेवनचा लॅश ट्विस्ट कर्लिंग मस्करा आहे हा. अगेन व्हेरी अफोर्डेबल प्लस हा प्रॉडक्ट खूप चांगला आहे. आणि आता हाच प्रॉडक्ट मी काय करणार आहे, म्हणजे आयब्रोजवरती सुद्धा यूज करणार आहे थोडंसं, म्हणजे आयब्रोजसुद्धा सेट होऊन जातं. आता लास्टली मी काय करणार आहे, जो आपण लिप अँड चीक टिंट यूज केला तो ब्ल्यू हेवनचा, तोच मी माझ्या लिपसाठी यूज करणार आहे. टिंट वापरलेली आहे पण लिपचा शेड जो आहे तो खूप सुंदर वाटत आहे. नॅचरली तुमचे जसे लिप्स आहेत त्यापेक्षा थोडंसं स्लाइटली पिंक दिसत आहे आणि ॲक्च्युली असं दिसत आहे की तुमचे लिप्सच नॅचरली पिंक आहेत, पण वी हॅव यूज्ड व्हेरी स्लाइटली टिंट वापरलेला आहे आणि त्यामुळे लुकसुद्धा खूप चांगला आहे. म्हणजे लिटरली कोणीही रेकग्नाइज नाही करणार की तुम्ही लिप्सवरती सुद्धा काहीतरी लावलेलं आहे.
मैत्रिणींनो, हा आहे फायनल लुक. आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल. आणि लिटरली तुम्ही बघू शकता की हा किती नॅचरल दिसत आहे. खूप सिम्पल आहे आणि तुम्ही हा रोज वेअर करू शकता. नक्की ट्राय करा आणि कसं वाटतं तुम्हाला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता जे आपले सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव उरलेले आहेत ते मी क्विकली घेणार आहे. सो गाईज, जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यांचं नावसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहिलं होतं, त्यांची नावं आहेत. थँक्यू सो मच कविता गायतोंडे, थँक्यू सो मच अमृता वाघ, वैष्णवी विभूते, रुपाली सोनमले, थँक्यू सो मच तृप्ती, पूनम, वैष्णवी पाटील, सरोजा, शीला मुडलियार, रंजना बोरसे, रुपाली, साक्षी, अँड थँक्यू सो मच भाग्यश्री पोटे. गाईज, थँक्यू सो मच फॉर बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली. आय लव्ह यू ऑल. आणि गाईज, वी आर व्हेरी क्लोज टू 50,000 सबस्क्रायबर्स. त्यामुळे तुम्हीसुद्धा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.